न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी बघूया। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे। समाजवादी पार्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडलेली आहे। समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी यांनी आमदारकीची शपथ घेतलेली आहे। महाविकास आघाडीसोबत समाजवादी पार्टी राहणार नसल्याचं अबू आझमी यांनी स्पष्ट केलंय। बाबरी मशीद पाडण्याला समर्थन करणाऱ्या पक्षासोबत आम्ही राहू शकत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। दरम्यान काल शिवसेना उभाटाच्या मिलिंद नार्वेकर यांनी बाबरी संदर्भात ट्विट केलेलं होतं आणि त्यानंतर आज अबू आझमी यांनी ही भूमिका घेतलेली आहे। तर दोन दृश्य आपण सध्या बघतोय। मिलिंद नार्वेकरांनी एकीकडे आपल्याला ट्विट केलेलं बघायला मिळतंय, तर दुसरीकडे सपा महाविकास आघाडीतून बाहेर पडलेली आहे। अबू आझमी यांनी सोबत नसल्याचं आज स्पष्ट केलेलं आहे। मैं कैसे जा सकता हूं जब मेरे महाविकास आघाड़ी का एक पक्ष ये बोलेगा कि हम हिंदुत्व के मुद्दे पर कायम हैं और तमाम कार्यकर्ताओं से कहेगा कि हिंदुत्व के मुद्दे पर काम करो और 6 दिसंबर को बाबरी मस्जिद को डिमोलिश करने वालों को बधाई देगा, तो समाजवादी पार्टी ऐसे जो है गठबंधन में कभी नहीं रह सकती। बाबरी मशीद हा विषय 1992-93चा आहे, आजचा नाहीये। आणि त्या दिवशी जी शिवसेनेने घेतलेली भूमिका, ही भूमिका आजही शिवसेनेची तीच भूमिका आहे। 31 वर्षानंतर समाजवादी पक्षाला उपरती झाली का? 31 वर्षानंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेच्या भूमिकेबद्दल या ठिकाणी डाऊट आला का, शंका आली का? ही भूमिका त्यांना न पटणारी होती असं 31 वर्षानंतर त्यांना कळलं का? हीच भूमिका पक्षाचे मुख्यमंत्री असताना माननीय उद्धव साहेबांनी अनेक वेळा मांडलेली आहे। त्यामुळं समाजवादी पार्टी ही आता जरी कुठल्याही आमच्या भूमिकेबद्दल आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतो असं सांगत असली तरी मला असं वाटतं की समाजवादी पार्टी कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूला झुकलेली दिसते। तर इकडे ईव्हीएम विरोधामध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ईव्हीएम विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शरद पवार खासदार आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेणार आहेत। पवार सिंघवी यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। कायदेशीर अभ्यास केल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। तर ईव्हीएम वरून सध्या राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे। मार्कडवाडीतील बॅलेट वोटिंगवरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद आता आज विधिमंडळात सुद्धा पोहोचलेले आहेत। विधिमंडळामध्ये आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडलेला आहे। महायुतीच्या आमदारांचा शपथविधी झाला, पण आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी मात्र आज शपथ घेतलेली नाहीये। जितेंद्र आव्हाडांनी तर विधान भवनाच्या पायऱ्यांवरती पोस्टर झळकवत घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। मार्कडवाडीच्या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवरती जोरदार वार प्रहार आता सुरू झालेले आहेत। तर आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज ऐवजी सभागृहात उद्या शपथ घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। मार्कडवाडीचं लोण हे पूर्ण महाराष्ट्रात पसरलं आणि आता अटक करून तुम्ही त्याला अजून फुंकर मारलीत। माझ्या आद्याने जसं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात दांडी मार्चची यात्रा ही स्वातंत्र्याला नवीन चाल देणारी ठरली, तसंच इथे जो वाढणारा एक अधिकारशाही आहे, फॅसिझम आहे, त्याला रोखण्यासाठी मार्कडवाडीचा प्रयोग हा आधुनिक भारताचा दांडी मार्च असेल। आम्ही सगळे जो आज निषेध करत आहोत, आम्ही काही हरलेले आमदार नाही आहोत, हरलेले उमेदवार नाही आहोत। आम्ही जिंकून आलो तरी देखील आमच्या मनात जी शंका ईव्हीएम बद्दल आहे, जी निवडणूक आयोगाबद्दल आहे, ही आज व्यक्त करत आहोत आणि म्हणून आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत। जनतेचा मान राखून, जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत। महत्त्वाची गोष्ट हीच ठरेल की लोकशाहीचा जो लॉंग मार्च आहे, लोकशाहीचा जो आपण पाहत असाल एक मोर्चा आम्ही हाती घेणार आहोत, इथपासून सुरुवात होते। कारण लोकशाही चिरडण्याचं काम आधी देखील होत होतं। आपण पाहिलं असेल 2014 पासून हळूहळू जे चाललेलं आहे, इन्स्टिट्यूशन्स मारण्याचं काम चालू आहे। लोकसभेत जनतेने निकाल दिला, पण तोच निकाल चिरडण्याचं काम या सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे।
निवडणूक आयोगाने सुद्धा यामध्ये खरं तर पारदर्शकता ठेवली नाही, या संदर्भात अनेकांचा संशय आहे. या सगळ्यांच्या संदर्भात आज आम्ही महाविकास आघाडी आजच्या दिवस शपथ घेणार नाही. मार्कळवाडीच्या गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा आणि या हे जे काही पाऊल सरकारने उचलले त्याला निषेध, यासाठी आज आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला किंवा आम्ही आज बहिष्कारही घालू आणि शपथ घेणार नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे. त्यांना लोकांनी निवडून दिलेल्या त्या जनतेचा हे अपमान करतायत. अरे तुम्हाला 5 वर्ष आहेत ना. 16 तारखेला नागपूरला अधिवेशन आहे. महाराष्ट्रातल्या प्रश्नावरती तुम्ही लढा ना सरकारच्या विरोधामध्ये. सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घ्या ना. जर सरकार तुमचं ऐकत नसेल, तुम्हाला एखादा चांगला निर्णय महाराष्ट्राच्या जनतेसाठी करायचा आहे आणि तुम्ही तिथं आंदोलन करा, सभागृहातून सभात्याग करा, पायरीवरती आंदोलन करा. पण दिवाळी दिवशी शिमगा करायची घाण सवय तुम्हाला लागलेली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही बोंबलताय, दसऱ्याच्या दिवशी तुम्ही बोंबलताय. अरे शपथविधी आज लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय, कसं तरी तुम्ही नवसानं निवडून आलाय. तुम्ही आज शपथविधी घ्यायला पाहिजे होता. आज तुमच्या मतदारसंघातली लोक सुद्धा, ज्यांनी तुम्हाला मतदान दिलंय ती लोक सुद्धा जोडा हातात घेऊन उभा राहतील. हे कधी गावाला येत आहेत आणि मतदारसंघामध्ये याला जोड्याला मारतोय, अशा त्या लोकांची भावना झाली असेल. 31 ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला. हा त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला, युतीला, पक्षाला, त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा अधिकार आहे. पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे. त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल. तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल. ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे. परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय. आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे. मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाहीचा हा अपमान आहे आणि जनतेने ज्यांना निवडून दिलं त्यांनी शपथ घ्यायला नकार देणं म्हणजे निवडून देणाऱ्या जनतेचा अपमान आहे. तर याच मार्कडवाडीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लागलेले आहेत. उद्या शरद पवार मार्कडवाडीमध्ये जाणार आहेत आणि या पवारांच्या दौऱ्याआधीच भाजपाचीही बॅनरबाजी बघायला मिळते. खरं तर उद्या शरद पवार हे मार्कडवाडीमध्ये जाणार आहेत. त्यांचा मार्कडवाडीचा दौरा आहे आणि या दौऱ्याच्या आधीच देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे जे बॅनर्स आहेत ते मार्कडवाडीमध्ये बघायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतल्या सुनामीनंतर देशभरामध्ये ईव्हीएम विरोधात विरोधकांनी रान पेटवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याची धग आता कमी होण्याच्या ऐवजी तिचा